रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। गोकुळच्या प्रारूप मतदार यादीने राजकीय हालचालींना वेग। 4897 पात्र उमेदवार, सत्तेच्या राजकारणात आता मतदारांची बेरीज वजाबाकी। जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीची राजकीय रंगत आता वाढण्याची चिन्हे आहेत। संघाच्या 2026 ते 2031 या कालावधीसाठी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये एकूण 6064 सभासदांपैकी 4897 सभासद पात्र मतदार असल्याचे स्पष्ट झाले आहे। त्यामुळे गोकुळच्या आगामी सत्ता संघर्षात कोणत्या गटाच्या पारड्यात किती वजन राहणार याची राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात झाली आहे। गोकुळची निवडणूक ही केवळ दूध उत्पादकांच्या संस्थेची निवडणूक न राहता जिल्ह्याच्या राजकारणातील शक्ती प्रदर्शनाचे प्रमुख व्यासपीठ मानली जाते। त्यामुळे प्रारूप मतदार यादीतील प्रत्येक नावाला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे। तालुकानिहाय संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या या यादीमुळे इच्छुक गटाकडून मतदारांची जुळवाजुळव, संपर्क आणि संस्थानिहाय ताकदीचा अंदाज घेण्याची लगबग सुरू होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मतदार यादीतील क्रमांक 1 पासून 4897 पर्यंतच्या सभासद संस्थांची माहिती संघाच्या नोंद वहीनुसार असल्याचे कार्यकारी संचालकांनी प्रमाणित केले आहे। ही प्रमाणित यादी 11 ऑगस्ट 2026 रोजीची आहे। राधानगरी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील दूध संस्थांच्या प्रतिनिधींना या मतदार यादीत स्थान मिळाले आहे। राधानगरी तालुक्यातील संस्थांचे प्रतिनिधीही मोठ्या संख्येने यादीत असल्याचे दिसून येते। त्यामुळे आगामी निवडणुकीत तालुकानिहाय मतांची बेरीज निर्णायक ठरणार आहे। गोकुळच्या सत्तेवर वर्चस्व मिळवण्यासाठी इच्छुक गटाकडून आता कोणत्या संस्थेचा प्रतिनिधी कोणाच्या संपर्कात आहे, कोणत्या तालुक्यात कोणाचा प्रभाव आहे आणि कोणत्या मतदारांवर कोणाचे राजकीय वजन आहे याची छाननी सुरू होण्याची शक्यता आहे। प्रारूप यादीवर हरकती सूचना असल्यास त्यानंतर अंतिम मतदार यादीत काही बदल होऊ शकतात। मात्र सध्या उपलब्ध झालेल्या आकडेवारीने गोकुळच्या निवडणुकीचे राजकीय मैदान निश्चितच तापवले आहे। मतदार यादी आली, आता गटबाजीचे गणित रंगणार। गोकुळच्या प्रारूप मतदार यादीने निवडणुकीच्या हालचालींना अधिकृतपणे दिशा दिली असून आगामी काळात जिल्ह्यातील सहकार आणि राजकारणातील अनेक समीकरणांची नव्याने जुळवाजुळव होण्याची शक्यता आहे। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।